सन्मान्य सदस्य योगेश टेडेकर यांनी जी लक्षवेधी आणली याची वस्तुस्थिती अशी आहे की जी पांडुरंगाची जी पादुका आहे ती पादुका ही मूळ पादुका ही पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीने 2014 पासून ही प्रथा सुरू आहे। दुसऱ्यांदा पांडुरंगाची पादुका ही 2015 पासून ते मुक्ताई अंतर्धामपर्यंत नेणे आणि आणणे ही एक परंपरा सुरू आहे। परंतु सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे की ते अरण इथे मूळ पादुका आणावी, तर मूळ पादुका तिथे नेण्याची प्रथा परंपरा नाही। उलट 150 वर्षापासून अरण येथे सावता महाराज समाधी सोहळा वद्य चतुर्दशी या दिवशी त्यांच्याकडे असलेली जी पांडुरंगाची दुसरी पादुका आहे ती पादुका नेण्याची प्रथा आहे। आता कुठल्याही पूजा विधी परंपरा यामध्ये शासनाला हस्तक्षेप करायची इच्छा नाही। आज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 नुसार त्या ठिकाणी एक न्यास अस्तित्वात आहे आणि जसं की सन्मान्य सदस्यांनी संत सावतेबुवा महाराज न्यासच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, त्यांनी जरी तक्रार केली असेल, त्यांच्या संदर्भात काही तक्रार असेल तर आपण ते निश्चितपणे ती द्यावी, त्याची वेगळी चौकशी केली जाईल। परंतु हा जो विषय आहे की मूळ पादुका अरण येथे न्यायची की नाही न्यायची, हा विषय पूर्णपणे न्यासच्या अखत्यारीत आहे। आम्ही राज्य शासनाच्या वतीने न्यासला सूचना दिलेल्या आहे की पुढच्या बैठकीमध्ये या विषयात निर्णय करा। तो निर्णय जर मान्य नसेल तर त्यावर नियमितप्रमाणे विधी न्यायाचे जे सचिव आहेत त्यांच्याकडे अपील करण्याची तरतूद त्यांना आहे। परंतु अशा पद्धतीने 150 वर्षापासून त्या ठिकाणी पूर्वीपासून एक पांडुरंगाची दुसरी पादुका नेण्याची जी प्रथा परंपरा सुरू आहे त्यावर काही लोकांनी हरकत जरी घेतली असेल, परंतु या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे न्यास घेणार आहे आणि न्यासने जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या नंतर या संदर्भामध्ये ज्या लोकांची मागणी आहे त्यांना योग्य ती त्या प्राधिकरणाकडे त्या संदर्भामध्ये अपील करण्याची तरतूद आहे ती त्यांनी करावी आणि त्यामुळे न्यासला पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय करण्याच्या सूचना देण्यात येतील। सन्माननीय सदस्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या भावनेशी मी सहमत आहे, परंतु ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही की तशी प्रथा परंपरा नाही। आम्ही न्यासला अशा पद्धतीने सूचना देत आहोत की सर्व संबंधितांची बाजू आपण ऐकून घ्या। अनेक लोकांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात आणि त्यामुळे एखादा निर्णय घेतल्यामुळे ज्याच्यावर इतर लोकांनी काही हरकत या ठिकाणी घेतलेली आहे, या संदर्भामध्ये गुणवत्तेवर निर्णय करण्याच्या सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहे। ज्या संदर्भात संत सावतेबाबा महाराज देवस्थान न्यासच्या संदर्भात आपल्याला ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी आपण निश्चितपणे द्या। त्यांच्या कुठल्याही गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आपल्या तक्रारी असतील तर त्याची चौकशी करून त्या संदर्भामध्ये आपल्याला अवगत करण्यात येईल। परंतु न्यासला जेव्हा आपण पुढच्या बैठकीमध्ये निर्णय करण्याच्या सूचना या संदर्भात दिलेल्या आहे त्यांचा निर्णय येऊ द्या। त्यासाठी राज्य शासनाने एक गठीत केलेली संस्था त्या ठिकाणी आहे, त्या संस्थेच्या अधिकार क्षेत्राची बाब आहे, ती अधिकार क्षेत्रात त्यांची बाब असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर निर्णय करू द्या। त्या निर्णयाच्या नंतर आपल्याला या संदर्भामध्ये पुढील भाष्य करणे योग्य राहील।